हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थान आणि विस्तार हा जो भूगोलाचा महत्वाचा दुसरा धडा आहे याचे आयएमपी क्वेश्चन, आयएमपी कॉन्सेप्ट आणि सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. खूप सोपा चॅप्टर आहे. अतिशय समजून घेण्यासाठी तुम्हाला मी याच्या स्टिकी नोट्स पण दिल्या होत्या. जर तुम्हाला आठवत असेल तर बघून घ्या. या सगळ्या गोष्टीची मी एक तुम्हाला क्विक रिव्हिजन देतो. त्यासाठी मी पहिल्यांदा छोटा होतो. ठीक आहे. तर आता बघा, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला ब्राझील बद्दल काय काय विचारलं जातं. काय फेमस आहे ब्राझीलमध्ये? सांबा नृत्य, जगाचा कॉफी पॉट ब्राझीलला म्हणतात. फुटबॉल खेळ या देशात पॉप्युलर आहे. भारताबद्दल पाहिलं, भारत हे प्रजासत्ताक तुम्हाला माहिती आहे, जगात लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरच आहे. त्यानंतर मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध आपला देश आहे. क्रिकेट हा आपल्या देशात लोकप्रिय खेळ आहे. देशाचा आपला राष्ट्रीय खेळ नाही तो हॉकी आहे, पण हा लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. आता या आपल्या देशामध्ये तुम्हाला आपल्या भारताचा अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार माहिती पाहिजे. सोबतच आपल्या देशाला कोणकोणते देश पूर्वेकडून, उत्तरेकडून, पश्चिमेकडून, दक्षिणेकडून लागलेले आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. सोबत सागर आणि महासागरही माहिती पाहिजेत. त्याचबरोबर ब्राझील बद्दलही सेमच आहे. तर त्यामुळे आपण एकदा रिव्हिज करून घेऊ. बघा, उत्तरेकडून, नॉर्थ म्हणजे उत्तर, आपल्याला उत्तरेला चायना, चीन नावाचा देश, नेपाळ, भूटान आणि अफगाणिस्तान हे देश लागलेले. ईस्ट म्हणजे आपली पूर्व दिशा जी आहे, पूर्वेकडून आपल्याला बांगलादेश, म्यानमार, बंगालचा उपसागर लागलाय. आपण दक्षिणेला जर आलो तर श्रीलंका लागलाय, इंडोनेशिया लागलाय आणि जो हिंदी महासागर आहे तो लागलेला आहे. वेस्ट म्हणजेच पश्चिमेला आलो तर पाकिस्तान आणि अरबी समुद्र आपल्याला पश्चिमेला लागलेला आहे. तसंच आपण ब्राझील बद्दल जर पाहिलं तर ब्राझीलला उत्तरेला फ्रेंच गियाना नावाचा देश, सुरिनाम आणि गियाना हे देश लागलेले आहे. तसेच व्हेनेझुएला नॉर्थ अटलांटिक ओशियन पण आहे, म्हणजे उत्तर अटलांटिक जो महासागर आहे तो लागलेला आहे. त्यानंतर पूर्वेकडे जर आपण आलो तर दक्षिण अटलांटिक महासागर ब्राझीलला लागलेला आहे. त्यानंतर दक्षिणेला आलो तर अर्जेंटिना आणि उरुग्वे हे दोन देशांची सीमा लागली आहे. आणि पश्चिमेला जर आलो ब्राझीलच्या तर कोलंबिया, पेरू, बोल्व्हिया आणि पॅराग्वे ह्या महत्वाच्या ठिकाणांचा तिथं समावेश आपल्याला दिसतो. आता आपण जर ब्राझीलचा आणि भारताचा ऐतिहासिक पार्श्वभूमीचा जर विचार केला, कारण याच्यावर पेपरमध्ये प्रश्न येतो, भारत आणि ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे ती स्पष्ट करा. ठीक आहे. तर आपण सरळ सरळ इथं येऊया. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर तुम्हाला माहिती आहे सुमारे दीड शतक म्हणजे काय, 150 वर्ष आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि 47 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्या 20 वर्षात आपल्याला 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. अनेक भागात दुष्काळ परिस्थितीला तोंड द्यावं लागलं आणि जगातील प्रमुख विकसनशील देश आज आपण आहोत, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये येतो. त्यानंतर अशा समस्या असूनही भारत हा जगातला प्रमुख विकसनशील देश आहे, जगातली एक प्रमुख जागतिक बाजारपेठ आहे आणि विविध टप्प्यावर आर्थिक सुधारणांमुळे आर्थिक विकासाला आता वेग आलेला आहे. भारतातील लोकसंख्येमध्ये तरुणाईचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे आणि हा कार्यशील वयोगट असल्यानं भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं, एक तरुणांचा देश म्हणून पाहिलं जातं. ब्राझीलचा जर आपण विचार केला तर ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ, म्हणजे 300 वर्षांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळालं. 30 पासून 85 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात हा देश वित्तीय समस्यांसारखा आपल्या भारतासारखाच निघालाय आणि जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा आणि भविष्यात एक मोठी बाजारपेठ म्हणून ब्राझीलकडेही पाहिलं जातं. तर दोन्ही गोष्टींचा ऐतिहासिक पार्श्वभूमी माहिती असावी. आता जगाचा जो हा तुम्हाला नकाशा आला आणि त्याच्यात जर विचारलं की विषुववृत्त दाखवा, तर तुम्हाला माहिती आहे 23.5 आणि 23.5 हे दोन्ही अंश पहिल्यांदा चेक करायचे आणि त्याच्या मधात विषुववृत्त कधी दाखवायचं. ठीक आहे. हे मधातून जातीय लाईन, त्याला नाव द्यायचं की हे विषुववृत्त आहे. ठीक आहे, दिस इज विषुववृत्त. त्यानंतर हे कोणत्या अंशावर असतं? 0. त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला जर ब्राझील दाखवायला लावला, त्याला मस्त हायलाइट करा, नाव द्या, कोणत्या नंबरचा प्रश्न आहे त्यानुसार ब्राझील असं तिथं लिहायचं. त्यानंतर दक्षिण अमेरिका खंड विचारला तर हा आहे, उत्तर अमेरिका विचारला तर हा आहे, त्यानंतर आपल्याला युरोप बद्दल विचारलं तर हा. त्यानंतर इथं आपण आलो याच्यामध्ये तर आपल्याला बरेचसे इथं आफ्रिका खंड दिसतो, इकडे एशिया खंड दिसतो, त्या एशियामध्ये आपला भारत देश, यालाही जर आपल्याला हायलाइट करायला लावलं तर ते करायचं. ठीक आहे. याच्यामध्ये बरीच गॅप सोडली यांनी. ठीक आहे. हे युरोप या भागामध्ये दाखवता येतं.
असो. बट ऑस्ट्रेलिया इथं दिसतोय आपल्याला. सोबतच याच्यामध्ये आपल्याला अजून काय विचारू शकतात ते या मॅपमध्ये, की समुद्राचे प्रकार, जसं इथं हिंदी महासागर आपल्या भारताच्या दक्षिणेला आहे, अरबी महासागर, अरबी समुद्र तुम्ही दाखवू शकता, आणि बंगालचा उपसागर दाखवू शकता. ब्राझीलच्या जर याच्यात विचारलं तर आपण इथं पूर्वेकडे त्यांच्या काय लागलेलं आहे, तर दक्षिण, ह्याला आपण अटलांटिक महासागर म्हणतो, इकडे उत्तर आहे, आणि इकडे पूर्व भागामध्ये त्यांचा दक्षिण आहे, पूर्व भागात दक्षिण अटलांटिक महासागर आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला दाखवता आल्या पाहिजे, खंडांची नावं माहिती पाहिजेत. सोबतच आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला आहे, ब्राझीलचा 7 सप्टेंबरला आहे. आपल्याकडे प्रजासत्ताक पद्धती आहे संसदीय, तशीच ब्राझीलमध्ये पण प्रजासत्ताक पद्धतीच आहे, राष्ट्रपती नियंत्रित, आपली संसद नियंत्रित आहे. ब्राझीलचं देशाचं नाव पाव ब्रासिल या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडलंय. एक वनस्पती आहे, एक झाड आहे, त्याच्यावरून पाव ब्रासिल वरून ब्राझीलचं नाव पडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये क्वेश्चन्स तर आपण करूच, पण तुम्हाला भारताचं आणि ब्राझीलचं अक्षरवृत्ती रेखावृत्ती विस्तार माहिती पाहिजे. बघा, भारताच्या मुख्य भूमीचा अक्षरवृत्ती विस्तार 8 अंश 4 मिनिट उत्तर ते 37.6 उत्तर. याची ट्रिक सांगितलेली आहे, 4 2 8 6 6 36 आणि 1 37, 4 2 8 6 6 37 आणि 1 37. तसं डायरेक्टली लक्षात ठेवू शकता, 8 4 37 6 आपला काय झाला, हा उत्तर अक्षरवृत्ताचा विचार झालाय. त्यानंतर अंदमान निकोबार हे अक्षरवृत्ती विस्तार पाहिला आपण, आणि अंदमान निकोबार बेट समूहाचा इंदिरा पॉइंटचा 6:45 आहे. रेखावृत्तीय जर पाहिला तर 68 अंश 7 मिनिट पूर्व ते 97 अंश 25 मिनिट पूर्व असा आपला भारताचा रेखावृत्ती विस्तार आहे. ब्राझीलमध्ये 5 15 33 45 दक्षिण आणि उत्तर, हे उत्तर दक्षिण इथं चेंजेस होतात, आपल्या याच्यात नाहीये तसं, पूर्व पूर्व, इकडे पण तुम्हाला उत्तर उत्तर, पण इकडे चेंजेस आहेत, 5 15 उत्तर आणि 33 45 दक्षिण. रेखावृत्तीय विस्तार ब्राझीलचा जर आपण पाहिला 34 45 पश्चिम ते 73 48 पश्चिम असा आहे. सो ब्राझील आणि भारताचा अक्षरवृत्ती रेखावृत्ती लक्षात ठेवा. सोबतच ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे का? हो. त्यानंतर भारताच्या मधातून मकरवृत्त गेलाय का? नाही, कर्कवृत्त गेलंय. ब्राझील देशाचा रेखावृत्ती विस्तार भारतापेक्षा कमी आहे का? नाही. त्यानंतर ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जातं का? हो. ब्राझीलच्या उत्तरेतून विषुववृत्त जातं, दक्षिणेकडून मकरवृत्त जातं, ते बरोबर आहे. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा लागलाय का रे? नाही, अटलांटिक महासागराचा. आणि ब्राझील भारताच्या आग्नेयेला पाकिस्तान देश आहे, वायव्येला आहे ना, चुकलं. आणि भारताच्या दक्षिणेला भारताच्या दक्षिण भूभागाला द्वीपकल्प म्हणतात, तर हे बरोबर आहे. तर हे चूक बरोबरचे क्वेश्चन्स आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीचे क्वेश्चन चांगले करून ठेवा. अक्षरवृत्तीय विस्तार चांगला करा, रेखावृत्तीय विस्तार चांगला करा. पाठांतराचा विषय येतो, आठवला नाही तर फुकटचे मार्क जाणार, नाही तर ऑर मधला सोडवावा लागणार. सो थँक्यू सो मच. अशा प्रकारे आपण जे आहे आजचा हा स्थान विस्तारवाला टॉपिक जो आहे तो कंप्लीट केलाय. याच्यामध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची लागली, जे विद्यार्थी अजूनही कुठंतरी सोर्स बघताय पण नाही मिळत, तर त्यांच्यासाठी सांगतो की टॉपर्स बॅच नावाची एक महत्वाची बॅच लॉन्च केली वेदांत द्वारा, आणि ही बॅच जर तुम्ही परचेस केली तर तुमचे बरेचसे डाऊट सॉल्व्ह होऊ शकतात. 999 रुपयामध्ये उपलब्ध आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आता आपण पुढील सेशनमध्ये. बाय, लव्ह यू, टेक केअर.